आज आपण एका अशा स्रोताची पानं उलटणार आहोत जो आपल्याला थेट 120 वर्षांपूर्वीच्या काळात घेऊन जाईल. आपल्या हातात आहे 1900 साली प्रकाशित झालेले एक पुस्तक, पेज फॉक्स या लेखकाचं, पैसे कमवण्याचे 1000 मार्ग. हो. आता हे नाव ऐकल्यावर कोणालाही वाटेल की ही कोणत्या तरी गेट रिच क्विक योजनेची यादी असणार. मलाही तसंच वाटलं होतं. पण जसं जसं आपण याच्या खोलात जातो तेव्हा लक्षात येतं की हे पुस्तक म्हणजे केवळ पैसे कमवण्याच्या कल्पना नाहीत, तर तो 900 सालातील समाजाचा, त्यांच्या आकांक्षांचा आणि त्यांच्या मानसिकतेचा एक आरसा आहे. अगदी बरोबर. म्हणूनच आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश फक्त या कल्पनांची उजळणी करणं नाही, तर त्या काळातल्या लोकांचं व्यावसायिक जग कसं होतं हे समजून घेणं आहे. म्हणजे नोकरी कशी मिळवायची घरात काय बनवून विकायचे. आणि भविष्याबद्दल त्यांच्या काय कल्पना होत्या. चला या वेळेच्या प्रवासाला सुरुवात करूया. चला तर सुरुवात करूया त्या काळातल्या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नापासून. नोकरी कशी मिळवायची आणि टिकवायची. हो, आणि पुस्तकातला पहिलाच अध्याय आहे नोकरी कशी मिळवावी. आणि यातला पहिलाच नियम वाचून मी थोडा थबकलो. त्याचं नाव आहे द ब्राइडल टंग, म्हणजे लगाम लावलेली जीभ. अगदी. याचा अर्थ असा की तुमच्या मालकाशी कधीही वाद घालू नका. तो चुकत असला तरी त्याला तसं सांगू नका. ही आजच्या काळात अविश्वसनीय वाटणारी गोष्ट आहे, नाही का? हो ना. ते कसं आहे ना, आज आपण स्पीकअप कल्चर आणि फीडबॅक बद्दल बोलतो. पण त्या काळात मालक आणि नोकर यांच्यातलं नातं हे म्हणजे सत्तेच्या समीकरणावर आधारित होतं. म्हणजे मालक तो केवळ बॉस नव्हता. नाही, तो एक प्रकारे आश्रयदाता होता. त्यामुळे त्याच्या निर्णयाला आव्हान देणं म्हणजे थेट त्याच्या अधिकाराला आव्हान देण्यासारखं होतं. अच्छा. निष्ठा आणि आज्ञाधारकता हे सगळ्यात मोठे गुण मानले जायचे. म्हणजे कामाच्या ठिकाणी स्वतःचं मत मांडायला काही वावच नव्हता. पण याहूनही पुढे जाऊन एक मुद्दा आहे, स्कोरिंग अ पॉइंट व्हेन ऑफ ड्युटी. हो. म्हणजे कामाचे तास संपल्यानंतरही कोणताही मोबदला न घेता कंपनीसाठी काम करा. आणि त्यातलं ते काचं काम करणाऱ्या माणसाचं उदाहरण. हो, त्याला एका चर्चचं काम नाकारलं जातं तेव्हा तो रात्री फुकटात जाऊन ती खिडकी दुरुस्त करतो. आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. हे उदाहरण खूप बोलकं आहे. बरोबर. यातून फक्त कठोर परिश्रमाचा संदेश नाही मिळत, तर स्वतःला अपरिहार्य म्हणजे इसेन्शियल कसं बनवायचं हे दिसतं. स्वतःला अपरिहार्य बनवणं. हो, मी फक्त दिलेलं काम करत नाही, तर मी कंपनीचा विचार करतो हे दाखवण्याचा हा एक मार्ग होता. लेखक म्हणतो, योग्य माणसासाठी जागा नेहमीच तयार केली जाऊ शकते. वाह. याचा अर्थ असा की जर तुम्ही तुमची किंमत, तुमची उपयुक्तता सिद्ध केली, तर तुमच्यासाठी पद निर्माण केलं जाईल. आजच्या भाषेत सांगायचं तर स्वतःचा व्हॅल्यू सिद्ध करून स्वतःची जागा निर्माण करणं. बरोबर. म्हणजे तुम्ही कंपनीसाठी इतके आवश्यक व्हायला हवं की तुम्हाला काढण्याचा विचारही कोणी करू शकणार नाही. पण समजा त्या काळातल्या एखाद्या व्यक्तीला ही नोकरीची चौकट मोडून स्वतःचा काहीतरी उद्योग सुरू करायचा असेल तर पुस्तक काय सांगतं? हो, आणि इथूनच घरातील दुकान ही भन्नाट कल्पना समोर येते. आणि ही कल्पना त्या काळात खूप क्रांतिकारक होती असं मला वाटतं. खरंच. लेखक सांगतो की जेव्हा तुम्ही दुकानातून एखादी वस्तू विकत घेता, तेव्हा तुम्ही उत्पादक, घाऊक विक्रेता, वाहतूकदार आणि दुकानदार या सगळ्यांना पैसे देत असता. बरोबर. पण जर तुम्ही तीच वस्तू घरी बनवून थेट विकली, तर हा सगळा नफा तुमचा असतो. हे तर आजच्या डायरेक्ट टू कन्झ्युमर किंवा D2C मॉडेलचं मूळ स्वरूप झालं. अगदी 100 वर्षांपूर्वी मांडलेलं. आणि यात विकायला सांगितलेल्या वस्तूंची यादी कमाल आहे. उदाहरणार्थ क्रिस्टलाइज्ड ग्रासेस, म्हणजे तुरटीच्या गरम पाण्यात गवत बुडवून त्याचे स्फटिक बनवायचे आणि ते शोभेसाठी विकायचे. अरे वा. किंवा द सस्पेंडेड एकॉन, एका काचेच्या भांड्यात पाण्यावर एकॉनचं बी लटकवून त्याचं छोटं रोप तयार करायचं आणि विकायचं. आणि हे कोण विकत घेत असेल? तोच प्रश्न मला पडला. याकडे आजच्या नजरेतून पाहिलं तर विचित्र वाटेल, पण विचार करा, तो काळ औद्योगिकरणाचा होता. लोक शहरांकडे येत होते, निसर्गापासून दूर जात होते. हो. अशा वेळी घरात निसर्गाचा एक छोटा तुकडा आणणाऱ्या या साध्या हाताने बनवलेल्या वस्तू खूप मौल्यवान होत्या. म्हणजे आजच्या DIY क्राफ्ट सारखं काहीतरी. बरोबर. किंवा अपसायकलिंग. यातून लोकांची साधेपणातील सौंदर्य शोधण्याची वृत्ती दिसते. हे खरं आहे. पण खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये तर या पुस्तकाने हद्दच केली आहे. अच्छा. आर्टिफिशियल हनी म्हणजे कृत्रिम मध बनवण्याची पाककृती दिली आहे. ऐका. सांगा. 5 पाऊंड साखर, 2 पाऊंड पाणी एकत्र उकळायचं. थंड झाल्यावर त्यात फक्त 1 पाऊंड खरं मध आणि पेपरमिंटचे काही थेंब टाकायचे. काय? 1 मिनिट थांबा.
हो, ही तर शुद्ध फसवणूक झाली. आजच्या काळात यावर केस होईल. नक्कीच होईल. पण यातून आपल्याला त्या काळातल्या ग्राहकांबद्दल आणि बाजाराबद्दल खूप काही कळतं. जसं की दुसरं म्हणजे अन्नपदार्थांच्या लेबलिंगचे किंवा मानकांचे कोणतेही कडक नियम नव्हते. त्यामुळे घरगुती पातळीवर असं काहीही बनवून विकलं जाऊ शकत होतं. गंमत म्हणजे आजही हे वेगळ्या स्वरूपात अस्तित्वात आहे की नाही? कसं काय? अनेक खाद्यपदार्थांमध्ये स्वस्थ घटक वापरले जातात आणि आकर्षक नावांनी विकले जातात. फरक एवढाच की आज नियम आणि लेबलिंगमुळे ते किमान उघड होतं. म्हणजे ग्राहकांना स्वस्त हवं असण्याची मानसिकता फारशी बदललेली नाही? नाही, फक्त बाजार अधिक सुशिक्षित झालाय. वा, हा दृष्टिकोन खूपच वेगळा आहे. यात सौंदर्य प्रसाधनांचाही उल्लेख आहे ना? हो, फ्रेंच फेस पावडर घरी बनवण्याची कृती दिली आहे. मला आश्चर्य वाटतं की हे कितपत सुरक्षित असेल. सुरक्षिततेची हमी कोणीच देऊ शकत नव्हतं, पण यातून सूक्ष्म उद्योजकतेची म्हणजे मायक्रो एंटरप्रेन्योरशिपची दारं उघडली गेली. विशेषतः महिलांसाठी. आपल्या घरात अत्तर, पावडर किंवा खाण्याचे पदार्थ बनवून विकणं हे आर्थिक स्वावलंबनाचं एक महत्वाचं साधन होतं. ही सूक्ष्म उद्योजकता तर उत्तम आहे, पण घरात वस्तू बनवून काय फायदा जर त्या विकल्याच गेल्या नाहीत तर? बरोबर. मार्केटिंगचं काय? साहजिकच पुस्तकात यावरही विचार केला आहे. आणि त्या काळातल्या जाहिरातींच्या कल्पना आजच्या मार्केटिंग गुरूंनाही चकित करतील. अगदी. त्या कल्पनांमध्ये मानवी मानसशास्त्राचा खूप खोलवर विचार केलेला दिसतो. आजच्या भाषेत ज्याला आपण मार्केटिंग गिमिक्स म्हणतो, हो. त्याची तीच सुरुवात होती. यातली माझी सगळ्यात आवडती कल्पना आहे दी पिक्टोरियल रेक. नावातच गंमत आहे. जाहिरात अशी करायची की आमच्या दुकानात काल इतकी गर्दी झाली की वस्तूंच्या किमती अक्षरशः कोसळल्या आणि त्या गोंधळात दुकानाची मोडतोड झाली. म्हणजे तुम्ही स्वतःच्याच दुकानाच्या नुकसानीची जाहिरात करत आहात. हो ना, हे वाचून मला खूप हसू आलं. हे विनोदी नक्कीच आहे, पण यामागचं मानसशास्त्र खूप हुशारीचं आहे. कसं? यातून तुम्ही 3 गोष्टी साचता. एक, तुम्ही लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करता. दुसरं, तुम्ही एक प्रकारचा सामाजिक पुरावा म्हणजे सोशल प्रूफ देता. इतके लोक इथे खरेदी करत आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी खास असणार. बरोबर. आणि तिसरं, तुम्ही लिमिटेड टाइम ऑफरचा आभास निर्माण करता. पण यात एक धोकाही आहे. तो काय? जर तुम्ही दावा केला की दुकान तुटलं आणि ग्राहक येऊन पाहतो तर सर्व काही ठीक आहे, तर तुमचा विश्वास उडू शकतो. म्हणजे ही एक दुधारी तलवार होती. आणि याच्याही पुढे जाऊन एक कल्पना आहे द हाऊस लॉट कूपन. ही एक लॉयल्टी योजना आहे. अच्छा? यात असं म्हटलंय की 5 वर्षांच्या काळात जो ग्राहक दुकानातून सर्वाधिक खरेदी करेल त्याला बक्षीस म्हणून घरासाठी एक मोकळा प्लॉट दिला जाईल. 5 वर्ष? हो, 5 वर्ष. ही तर आजच्या कोणत्याही लॉयल्टी प्रोग्रामपेक्षा कितीतरी मोठी गोष्ट आहे. कल्पना करा, एका प्लॉटसाठी लोक 5 वर्ष तुमच्या दुकानातून खरेदी करत राहतील. ही ग्राहक टिकवून ठेवण्याची म्हणजे कस्टमर रिटेन्शनची एक जबरदस्त कल्पना आहे. आणि यातून लोकांच्या मनातली सर्वात मोठी आकांक्षा म्हणजे स्वतःच्या घराचं स्वप्न त्याला हात घातला आहे. बरोबर. या सगळ्या युक्त्यांमधून कुतूहल, स्पर्धा, लोभ आणि स्वस्तात काहीतरी मिळवण्याची इच्छा या सगळ्या भावनांना आवाहन केलं गेलं आहे. ज्याला जर्मन भाषेत स्नॅपशन म्हणतात. हो, म्हणजे एखादा सौदा किंवा बार्गेन साधण्याची संधी. कमी खर्चात कल्पकतेच्या जोरावर लोकांपर्यंत पोचण्याचा हा एक प्रभावी मार्ग होता. याला आपण गुरिल्ला मार्केटिंगची पहिली आवृत्ती म्हणू शकतो. नक्कीच. खरंय. म्हणजे नोकरी कशी टिकवावी, स्वतःचा व्यवसाय कसा उभारावा आणि त्याची जाहिरात कशी करावी, हे सगळं झालं. पण पुस्तकाचा एक अध्याय असा आहे जो त्या काळाच्याही पुढे जाऊन थेट भविष्याचा वेध घेतो. पेटंट हक्कांमधील पैसा. हो. यात लेखकाने अशा शोधांची यादी दिली आहे ज्यांची जगाला गरज आहे. आणि ही यादी म्हणजे 1900 सालातील लोकांच्या दैनंदिन समस्यांचा आणि त्यांच्या स्वप्नांचा एक दस्तऐवज आहे. यातल्या काही कल्पना वाचून आज हसू येतं. तर काही कल्पना आश्चर्यचकित करतात. हसू येणाऱ्या कल्पनांमध्ये आहेत अँटी स्नॉरर, म्हणजे घोरण्यापासून वाचवणारा उपकरण, किंवा नार्कोटिक पिलो, झोप लावणारी उशी. हो. मला आश्चर्य वाटतं की त्या उशीत काय घातलं असेल. पण यावरून हे कळतं की झोप न लागण्याची आणि घोरण्याची समस्या तेव्हाही होती. आणि आजही आहे. बरोबर. या छोट्या वाटणाऱ्या समस्यांवर तंत्रज्ञानाने उपाय शोधावा ही अपेक्षाच खूप महत्वाची आहे. यातून दिसतं की तंत्रज्ञान केवळ मोठमोठी यंत्र बनवण्यासाठी नाही, तर दैनंदिन आयुष्य सुसह्य करण्यासाठी आहे असा विश्वास लोकांमध्ये होता. पण याच यादीत काही दूरदृष्टीच्या कल्पनाही आहेत. हो. जसं की सायकलसाठी नॉन पंक्चरेबल टायर. ही गरज तर आजही आपल्याला वाटते. खरंय.
पण मला सर्वात जास्त आश्चर्य वाटलं ते पिक्टोरियल टेलिग्राफी या कल्पनेचा. अच्छा. म्हणजे तारायंत्राद्वारे चित्र पाठवणं ही तर आजच्या फॅक्स मशीनची किंवा एक प्रकारे व्हिडिओ कॉलची मूळ कल्पना झाली. अगदी. आणि त्याहूनही मूलभूत आणि महत्वाची कल्पना आहे स्टोरेज ऑफ पॉवर. ऊर्जा साठवून ठेवणे. हो. विचार करा, 1900 साली जेव्हा वीज नुकतीच घराघरात पोहोचायला लागली होती, तेव्हा कोणीतरी ऊर्जा साठवण्याचा विचार करत होतं. ही कल्पना आजच्या बॅटरी तंत्रज्ञानाचा, इलेक्ट्रिक गाड्यांचा आणि अक्षय ऊर्जेच्या साठवणुकीचा पाया आहे. हे अविस्मरणीय आहे. लेखकाला हे जाणवलं होतं की ऊर्जा निर्मिती जितकी महत्वाची आहे, तितकीच ती साठवून ठेवण्याची क्षमता महत्वाची ठरणार आहे. खरंच, म्हणजे एकाच पुस्तकात साखर घालून मध बनवण्यापासून ते ऊर्जा साठवण्यापर्यंतच्या कल्पना आहेत. हे पुस्तक आपल्याला खरंच एका अशा जगात घेऊन जातं जिथे कठोर परिश्रमाची व्याख्या वेगळी होती. घर एक लहान कारखाना बनू शकत होतं. जाहिरात करण्याची पद्धत अत्यंत कल्पक होती. आणि भविष्यातील शोधांबद्दलच्या कल्पना आश्चर्यकारक होत्या. हो. या सगळ्या चर्चेतून आपण पाहिलं की त्या काळात यश मिळवण्यासाठी निष्ठा, उद्यमशीलता आणि कल्पकता या 3 गोष्टी महत्वाच्या मानल्या जात होत्या. पण या चर्चेच्या शेवटी माझ्या मनात एक विचार येतोय, जो या पुस्तकाचा एक वेगळा पैलू समोर आणतोय. कोणता मुद्दा? या पुस्तकात महिलांच्या गरजांमधील पैसा नावाचा एक स्वतंत्र विभाग आहे. हो. आपण पाहिलेल्या अनेक कल्पना, जसे की घरगुती शोभेच्या वस्तू बनवणे, बेकिंग करणे, शिवणकाम करणे, ह्या प्रामुख्याने महिलांसाठी सुचवलेल्या आहेत. बरोबर. यावरून एक प्रश्न मनात येतो की हे पुस्तक 1900 सालातील महिलांच्या गरजां आणि त्यांच्यावरील मर्यादांबद्दल नकळतपणे काय सांगून जाते. म्हणजे त्यांचं जग घरापुरतं मर्यादित होतं. आणि त्यांच्यासाठी पैसे कमवण्याचे मार्गही त्याच चौकटीतले होते, असे यातून सूचित होतं का? आणि आज 125 वर्षांनंतर जर असं पुस्तक लिहिलं गेलं तर त्यात महिलांच्या गरजा या विभागाची व्याख्या कशी केली जाईल यावर विचार करायला नक्कीच वाव आहे. आज आपल्या हातात एक जुनं, थोडं विचित्र आणि तितकंच आकर्षक पुस्तक आहे. नाव आहे 1000 Ways to Make Money. हे पुस्तक म्हणजे 100 वर्षांपूर्वीच्या काळातलं उद्योजकतेचं एक अनोखं मार्गदर्शक आहे. बरोबर. यातल्या काही कल्पना वाचून खरंच हसू येईल, काही विचार करायला लावतील. पण आज आपण हेच शोधणार आहोत की या जुन्या कल्पनांमध्ये आजच्या स्टार्टअप संस्थापकांसाठी काही दडलंय का? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण आपण फक्त जुन्या काळात लोक पैसे कसे कमवत होते याची एक यादी पाहणार नाहीये. नाही. आपण त्या कल्पनांमागची मानसिकता, त्या काळातल्या संधी आणि त्यातून दिसणारी उद्योजकतेची शाश्वत तत्व शोधणार आहोत. अगदी. आजच्या काळात जिथे प्रत्येकजण युनिकॉर्न बनण्याच्या मागे लागला आहे, तिथे अगदी घरातून कमीत कमी भांडवलात सुरू होणाऱ्या या व्यवसायांमध्ये काहीतरी शिकण्यासारखं नक्कीच आहे. चला तर मग सुरुवात करूया या पुस्तकातल्या सगळ्यात मूलभूत कल्पनेपासून. होम स्टोअर. हो, होम स्टोअर म्हणजे घरातल्या घरात वस्तू बनवून विकणं. लेखक म्हणतो की अशा व्यवसायात 50 ते 500% नफा मिळतो. 500%? हो. तर तयार माल विकणाऱ्या दुकानदाराला फक्त 10-20%. हे आकडेच विश्वसनीय आहेत. हो. आणि यातच या पुस्तकाचं सार दडलाय. हे आजच्या डायरेक्ट टू कन्झ्युमर किंवा D2C मॉडेलचं मूळ रूप आहे, नाही का? बरोबर. पण याला फक्त D2C म्हणणं म्हणजे वरवरचं विश्लेषण झालं. यातलं खरं तत्व आहे व्हॅल्यू क्रिएशनचं. व्हॅल्यू क्रिएशन. हो. जेव्हा तुम्ही स्वतः एखादी वस्तू बनवता, तेव्हा तुम्ही फक्त उत्पादन विकत नाही, तर त्यासोबत तुमची मेहनत, तुमची गोष्ट आणि एक विश्वास विकता. मधले सगळे दलाल बाजूला सारून ग्राहक थेट तुमच्याशी, तुमच्या कथेला जोडला जातो. आणि या कथा पण काय भन्नाट आहेत. उदाहरणार्थ फुफ्फुस संरक्षक, लंग प्रिझर्व्हर. हो, ते तर. आता हे नाव ऐकून वाटतं की हे कुठलं तरी मोठं आयुर्वेदिक औषध असेल. पण प्रत्यक्षात काय आहे? 3 गॅलन रॉक विस्की आणि 1 गॅलन खडीसाखरेचा पाक. म्हणजे साधं रॉक अँड राय नावाचं पेय. अगदी. खर्च $3.5 आणि विक्री $16. जवळपास 300% नफा. हेच तर मार्केटिंगचं उत्तम उदाहरण आहे. त्या काळात आजच्यासारखे FDA किंवा कठोर नियम नव्हते. बरोबर. त्यामुळे तुम्ही तुमच्या उत्पादनाला काय नाव देता, त्याची गोष्ट कशी सांगता, यावर सगळा खेळ अवलंबून होता. फुफ्फुस संरक्षक. हो. हे नावच ग्राहकाच्या मनात एक गरज आणि विश्वास निर्माण करतं. उत्पादन काय आहे हे दुय्यम आहे. त्याचं पॅकेजिंग आणि ब्रँडिंग कसं केलंय हे महत्वाचं आहे. अजून एक उदाहरण आहे. विषनाशक, पॉयझन किलर. अच्छा. ॲरिस्टॉल नावाची पावडर. लेखक म्हणतो की याचा परिणाम जादुई असतो. म्हणजे
हे खरंच काम करत असेल की फक्त नावाचाच खेळ आहे सगळा? ह्यातला तो जादुई परिणाम हा शब्द महत्वाचा आहे. त्या काळात लोकांचा अशा गोष्टींवर विश्वास होता. पण आपण याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिलं तर दिसतं की लेखक फक्त उत्पादन विकायला सांगत नाहीये, तर एक सोल्युशन विकायला सांगतोय. सोल्युशन? हो, जखम झालीये, भीती वाटतीये, हे घ्या विषनाशक. म्हणजे तुम्ही फक्त पावडर नाही तर मनःशांती विकत आहात. हे तत्व आजही तितकंच खरं आहे. आणि हे फक्त औषधांपुरतं मर्यादित नाही. पॉपकॉर्नबद्दलची कल्पना तर खूपच साधी आणि प्रभावी आहे. हो, ती तर खूपच सोपी आहे. $1च्या मक्यापासून 125 पॉपकॉर्नचे गोळे बनतात. एक गोळा 5 सेंटला विकला तर $6.25 मिळतात. म्हणजे खर्च वजा करून जवळजवळ 5 पट नफा. सगळा भर स्वतः काहीतरी निर्माण करण्यावर आहे. अगदी. आणि हे सगळं प्रत्यक्षात कसं उतरवायचं याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे मिसेस जेजी यांची कथा. हो. पतीच्या निधनानंतर 3 मुलांची जबाबदारी खांद्यावर पडलेली एक सामान्य स्त्री. तिने काय केलं? घरातल्या कुंड्यांमधली झाडं विकायला सुरुवात केली. हो, एका ग्लासमधल्या वाटाण्याच्या वेलापासून तिच्या उद्योजकतेचा प्रवास सुरू झाला. हो, ही गोष्ट खूपच प्रेरणादायी आहे. पुढे तिने फक्त $50 खर्च करून घरातल्या 2 खोल्या एकत्र केल्या आणि एक खरं होम स्टोअर सुरू केलं. तिने जो हिशोब दिला आहे तो तर आश्चर्यकारक आहे. एका वर्षात $1871 विक्री आणि सगळे खर्च मजुरी वजा करून $858 निव्वळ नफा. $858. त्या काळात ही रक्कम प्रचंड होती. हो ना? तिच्या यशाची जी 4 सूत्र सांगितली आहेत ती कोणत्याही बिझनेस स्कूलच्या पुस्तकात आढळतील. कोणती? पहिलं काय? कुठे आणि केव्हा विकत घ्यायचं याचं ज्ञान, म्हणजे प्रोक्युअरमेंट आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट. अच्छा. दुसरं, सर्वांशी विनम्र वागणं, म्हणजे कस्टमर रिलेशनशिप. तिसरं, काटकसर, म्हणजेच लीन ऑपरेशन्स. आणि चौथं, कठोर परिश्रम. हे 4 स्तंभ कोणत्याही यशस्वी व्यवसायाचा पाया आहेत. मग तो 100 वर्षापूर्वीचा होम स्टोअर असो किंवा आजचा एखादा मोठा स्टार्टअप. आणि हा काटकसरीचा आणि स्वतःच्या संसाधनांचा पुरेपूर वापर करण्याचा मुद्दा फक्त दुकानापुरता मर्यादित नाही, तो शेतीतही तितकाच महत्वाचा आहे. अगदी पुस्तकात तर म्हटलंय की 1 एकर जमिनीतूनही श्रीमंत होता येतं. बरोबर. हा पुस्तकातला दुसरा महत्वाचा विभाग आहे, 1 एकरातील श्रीमंती. इथे पारंपरिक शेतीबद्दल बोललं जात नाहीये, जिथे तुम्ही गहू किंवा मका यांसारखी मोठी पिकं घेता. नाही. इथे भर आहे विशिष्ट आणि जास्त किंमत मिळवून देणाऱ्या पिकांवर. याला आजच्या भाषेत आपण हाय व्हॅल्यू ॲग्रिकल्चर किंवा निश फार्मिंग म्हणू शकतो. थांबा, पण आकडे तर अविश्वसनीय आहेत. 1 एकरात 40 सफरचंदांच्या झाडांमधून $400, हो, सेलरीच्या पिकातून $1000 निव्वळ नफा, आणि वॉटरक्रेस म्हणजे पानभाजीमधून तर चक्क $4000 ते $5000. काय सांगताय? हो, हे त्या काळात कसं शक्य होतं? याचं कारण आहे बाजाराची समज. ही पिकं सामान्य लोकांसाठी नव्हती. अच्छा. शहरांमधल्या मोठ्या हॉटेल्सना, श्रीमंत लोकांना ह्या ताज्या विशिष्ट भाज्या लागत होत्या. म्हणजे या शेतकऱ्यांनी एक निश मार्केट ओळखलं होतं. जिथे मागणी जास्त आणि पुरवठा कमी आहे तिथेच खरा नफा असतो. त्यांनी जमिनीचा आकार पाहिला नाही तर त्या जमिनीतून निर्माण होणाऱ्या व्हॅल्यूकडे पाहिलं. खरंय. सॅलरीचं पीक तर बीट किंवा कांद्यानंतर दुसरं पीक म्हणून घ्यायचा सल्ला दिलाय, म्हणजे जमिनीचा पुरेपूर वापर. म्हणजे कमी जागेत जास्त उत्पन्न काढण्याची ही कल्पना आहे. हे आजच्या व्हर्टिकल फार्मिंग किंवा प्रिसिजन ॲग्रिकल्चरच्या संकल्पनेसारखं वाटतंय. अगदी बरोबर. तत्व तेच आहे, संसाधनांचा योग्य वापर करून जास्तीत जास्त नफा मिळवणं. जमिनीच्या लहान तुकड्याला कमी न लेखता त्यावर योग्य नियोजन आणि कल्पकतेने काय करता येईल याचा विचार करायला हे पुस्तक भाग पाडतं. आणि ही संधी शोधण्याची दृष्टी फक्त शेतीपुरती नाही, तर समाजातल्या प्रत्येक घटकासाठी आहे. हो. पुस्तकातला पुढचा विभाग तर त्या काळाच्या मानाने खूपच क्रांतिकारी आहे महिलांसाठी. व्यवसायाच्या नव्या संधी. त्यात एक वाक्य आहे, आता कोणत्याही स्त्रीला फक्त घरासाठी लग्न करण्याची गरज नाही. हे वाचूनच मला आश्चर्य वाटलं. हे वाक्य त्या काळातल्या सामाजिक बदलाचं प्रतीक आहे. स्त्रियांचं आर्थिक स्वातंत्र्य हे केवळ एक स्वप्न नाही, तर एक साध्य करण्याजोगी गोष्ट आहे, हे पुस्तक ठासून सांगतंय. बरोबर. ते फक्त पैसे कसे कमवायचे याच्या कल्पना देत नाही, तर स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी एक वैचारिक बळ देतंय. हो. लेखकाच्या मते शिक्षिका किंवा शिंपी या पारंपरिक व्यवसायांपलीकडे महिलांसाठी 221 पेक्षा जास्त संधी उपलब्ध आहेत. 221. आणि त्यातल्या काही कल्पना तर खूपच मजेशीर आहेत. द हँड अल्बम नावाची एक कल्पना आहे. हो.
म्हणजे फोटो अल्बमऐवजी मेणाच्या थरावर आपल्या मित्रमैत्रिणींच्या हातांचे ठसे घ्यायचे. हो हो हो. मला तर कल्पनाच करवत नाहीये की आजच्या काळात कोणी इंस्टाग्रामवर आपल्या मित्रांच्या हाताच्या ठशांचा अल्बम पोस्ट करते. आज हे विचित्र वाटेल, पण त्या काळात विचार करा. फोटोग्राफी महाग होती, प्रत्येकाकडे कॅमेरा नव्हता. खरंय. अशा वेळी ही एक अत्यंत वैयक्तिक आणि वेगळी आठवण जपण्याची कल्पना होती. यात युनिकनेस आणि पर्सनलायझेशन आहे, जे आजही कोणत्याही यशस्वी उत्पादनाचे महत्वाचे घटक आहेत. लेखक तर यावर पेटंट घेण्याचाही सल्ला देतो. अच्छा. म्हणजे त्याला याच्या व्यावसायिक क्षमतेची पूर्ण कल्पना होती. अजून एक कल्पना आहे फ्लॅट हंटिंग. म्हणजे घर शोधणाऱ्यांना मदत करायची आणि घरमालक व भाडेकरू दोघांकडून कमिशन घ्यायचं. हो. हे तर आजच्या रिअल एस्टेट एजंटचं काम झालं, पण विशेषतः महिलांसाठी हे सुचवणं हे वेगळं आहे. हो, कारण यात संवाद कौशल्य आणि लोकांना समजून घेण्याची गरज आहे. बरोबर. कदाचित लेखकाला वाटलं असेल की या गुणांचा वापर करून स्त्रिया या व्यवसायात यशस्वी होऊ शकतात. याच धर्तीवर कॉलेज क्रॅम नावाची कल्पना आहे. म्हणजे हुशार महिलांनी अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणी द्यायची. शिकवणी. हो. बीजगणित आणि लॅटिनसारखे विषय शिकवून महिन्याला $100 कमावण्याची संधी. पण लेडी बार्बर बनण्याचा सल्ला तर खरंच धाडसी वाटला. हो ना. त्या काळात एका महिलेने पुरुषांचे केस कापणं ही कल्पनाच अनेकांना पटली नसती. आणि म्हणूनच ती एक मोठी संधी होती. अच्छा. जिथे कोणी जायला धजावत नाही, तिथे स्पर्धा कमी असते. ही कल्पना फक्त केस कापण्याची नाही, तर सामाजिक बंधनं जुगारून एका नव्या क्षेत्रात प्रवेश करण्याची आहे. खरंय. याच प्रकारची एक थोडी वादग्रस्त पण विचार करायला लावणारी कल्पना म्हणजे शंकास्पद कर्ज वसुली. हो, ती तर आजच्या काळातही विचित्र वाटते. स्त्रियांच्या मन वळवण्याच्या कलेचा वापर करून बुडीत कर्ज वसूल करायचं आणि त्यावर 50% कमिशन मिळवायचं. 50%? इथे लेखकाचा दृष्टिकोन थोडा जुनाट वाटू शकतो, पण त्यामागचं व्यावसायिक तत्व पाहण्यासारखं आहे. कसं? तो स्त्रियांच्या तथाकथित सॉफ्ट स्किल्सकडे एक व्यावसायिक हत्यार म्हणून पाहतोय. तो म्हणतोय की जिथे पुरुषांची आक्रमकता अयशस्वी ठरते, तिथे स्त्रियांचं संवाद कौशल्य यशस्वी होऊ शकतं. मुद्दा योग्य की अयोग्य हा नाही, तर स्त्रियांच्या क्षमतांना व्यावसायिक संधी म्हणून पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन इथे दिसतो. स्त्रियांच्या आर्थिक स्वातंत्र्यानंतर पुस्तकाचा शेवटचा विभाग मुलांसाठी आहे आणि त्याची सुरुवातच इतकी सकारात्मक आहे. मुलांनो, तुम्ही हे करू शकता. हो, कॉर्नेलियस वँडरबिल्ट आणि P.T. बार्नम यांसारख्या मोठ्या लोकांची उदाहरणं दिली आहेत, ज्यांनी शून्यातून आपलं साम्राज्य उभं केलं. यातला संदेश खूप स्पष्ट आहे. नशिबावर अवलंबून राहू नका, स्वतः संधी निर्माण करा. बरोबर. नोकरी कशी मिळवायची याचे 7 मार्ग सांगितले आहेत आणि ते फक्त अर्ज करा असं सांगत नाहीत. मग काय सांगतात? एक मार्ग आहे विनामूल्य सेवा द्या. म्हणजे आधी स्वतःची किंमत सिद्ध करा, मग मोबदल्याची अपेक्षा करा. इंटरेस्टिंग. दुसरा सल्ला आहे एखाद्या विशिष्ट उत्पादनाबद्दल, उदाहरणार्थ चहा. इतके तज्ज्ञ व्हा की कोणीही तुम्हाला डावलू शकणार नाही. म्हणजे स्वतःला एक अपरिहार्य मालमत्ता बनवा. मुलांसाठी पैसे कमवण्याच्या कल्पनाही खूप व्यावहारिक आहेत, जसं की रद्द केलेले टपाल तिकीट गोळा करून विकणं. हो. न्यूयॉर्कमधल्या एका दुकानात मुलांनी गोळा केलेल्या तिकिटांनी भरलेले अनेक पिंप होते असा उल्लेख आहे. म्हणजे ज्याला आपण कचरा समजतो त्यातही कुणासाठी तरी व्हॅल्यू असू शकते. अगदी. यालाच अपसायकलिंग म्हणता येईल. टाकाऊ वाटणाऱ्या गोष्टीतून संधी शोधणं. आणखी एक कल्पना पहा, सायकल शिकवणे. हो. पण यात एक महत्वाचा मुद्दा आहे. लेखक म्हणतो विशेषतः महिलांना आणि वयस्कर पुरुषांना एकांतात सायकल शिकवा. एकांतात हा शब्द खूप महत्वाचा आहे. बरोबर. म्हणजे लोकांच्या समोर शिकायची लाज वाटते याचा विचार केला गेला आहे. हो. हे उत्तम कस्टमर इन्साईटचं उदाहरण आहे. तुम्ही फक्त सायकल चालवायला शिकवत नाही आहात, तर तुम्ही तुमच्या ग्राहकाला एक सुरक्षित आणि आरामदायक वातावरण देत आहात. बरोबर. तुम्ही त्यांची अडचण, त्यांची लाज समजून घेऊन त्यावर उपाय देत आहात. रायडिंग अकॅडमीपेक्षा जास्त गोपनीयता आणि कमी खर्च हे तुमचे युनिक सेलिंग पॉइंट्स म्हणजे USPs आहेत. तुम्ही फक्त सेवा नाही, तर ग्राहकाचा आत्मविश्वास विकत आहात. तर फुफ्फुस संरक्षक नावाच्या विस्कीपासून ते एकांतात सायकल शिकवण्यापर्यंत या पुस्तकाने आपल्याला खरोखरच एका वेगळ्या काळातल्या व्यवसाय विश्वाची सफर घडवली. अगदी. अनेक कल्पना आजच्या जगात हास्यास्पद वाटू शकतात, पण त्यामागची ऊर्जा आणि विचार करण्याची पद्धत खूप काही शिकवून जाते. अगदी बरोबर. आपण जर या सगळ्या कल्पनांमधून काही समान धागे शोधले तर 4-5 गोष्टी प्रामुख्याने समोर येतात. कोणत्या? एक,
ग्राहकाची न सांगितलेली गरज ओळखा. 2. तुमच्याकडे जे आहे त्यातूनच सुरुवात करा. मोठ्या भांडवलाची वाट पाहू नका. हो. 3. स्वतः काहीतरी निर्माण करा, कारण त्यातच खरा नफा आणि समाधान आहे. आणि 4. कठोर परिश्रमाला पर्याय नाही. आणि यातल्या अनेक कल्पना आजच्या गिग इकॉनॉमी आणि साईड हसल संस्कृतीमध्ये अगदी चपखल बसतात. नक्कीच. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. काय? आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI आणि मोठ्या कॉर्पोरेशन्सच्या युगात जिथे प्रत्येक गोष्ट स्वयंचलित आणि मोठी होत चालली आहे, तिथे या पुस्तकात सांगितलेला सर्वात मोठा व्यावसायिक फायदा पुन्हा एकदा महत्वाचा ठरू शकतो का? म्हणजे कोणता? म्हणजे तंत्रज्ञान कधीही देऊ शकणार नाही अशी एक लहान वैयक्तिक आणि मानवी स्पर्शाची जोड. अच्छा. कदाचित पुढची मोठी क्रांती मोठ्या तंत्रज्ञानात नाही, तर अशा छोट्या मानवी संबंधांवर आधारित व्यवसायांमध्ये असेल. यावर विचार करायला नक्कीच हवा. आज आपल्या हातात एक जबरदस्त पुस्तक आहे, पैसे कमवण्याचे 1000 मार्ग. आणि हे पुस्तक वाचताना मला अक्षरशः वेड लागलं. हो, खरंय. यातल्या काही कल्पना इतक्या विचित्र आहेत तर काही आजच्या स्टार्टअप विश्वालाही लाजवतील. हे पुस्तक म्हणजे भूतकाळात डोकावणारी एक खिडकीच आहे. बरोबर. म्हणजे त्या काळात लोकांना श्रीमंत व्हायचं असेल तर त्यांच्या डोक्यात काय काय भन्नाट कल्पना यायच्या याची एक झलक आहे. आणि या पुस्तकातला आशावाद तर प्रचंड आहे. त्यात असा विश्वास दिसतो की कोणतीही समस्या असो त्यावर मानवी कल्पकतेने उत्तर शोधता येतं. आज आपण याच पुस्तकातल्या काही निवडक आणि आश्चर्यकारक कल्पनांचा धांडोळा घेणार आहोत. बघूया त्या काळात व्यवसायाच्या आणि नाविन्यपूर्णतेच्या संधी कशा पाहिल्या जात होत्या. चला तर मग या ऐतिहासिक खजिनाचा शोध घेऊया. पुस्तकाची सुरुवात तशी अगदी साध्या कल्पनांनी होते. एकदम बेसिक. हो, जसं की लेस बनवणं, कोळशाने चित्र काढणं, म्हणजे ज्यासाठी भांडवल अगदीच कमी लागतं. एक लोकरीचा गोळा आणि एक सुई. म्हणजे घरातल्या घरात सुरू करण्यासारखे उद्योग. अगदी. पण खरी मजा पुढे आहे, जेव्हा आपण मोठ्या उत्पादनाकडे वळतो. यात डेव्हिड मेडोल नावाच्या एका लोहाराची गोष्ट आहे, जी मला खूपच आवडली. हातोड्याची गोष्ट, बरोबर? हो, त्याला एका सुताराने एक चांगला टिकाऊ हातोडा बनवून मागितला. मेडोलने इतका उत्तम हातोडा बनवला की आजूबाजूच्या सगळ्या सुतारांना तोच हातोडा हवा होता. म्हणजे एका छोट्या मागणीतून सुरुवात झाली. इथेच तर खरी मेक आहे. याला आजच्या भाषेत आपण प्रॉडक्ट मार्केट फिट शोधणं म्हणू शकतो. मेडोलने बाजारात आधीच असलेल्या वस्तूत नेमकी काय कमतरता आहे हे ओळखलं. अच्छा. सुतारांना एक असा हातोडा हवा होता जो मजबूत असेल आणि वापरताना आरामदायी असेल. त्याने ती गरज अचूक हेरली आणि मग एका छोट्या मागणीचं रूपांतर त्याने मोठ्या उद्योगात केलं. हो, त्याने एक मोठी फॅक्टरी उभारली आणि तो खूप श्रीमंत झाला. यातून हेच दिसतं की एखादी साधी वस्तूसुद्धा जर ग्राहकाची गरज ओळखून उत्कृष्ट बनवली तर ती किती यशस्वी होऊ शकते. अगदी बरोबर. आणि फक्त वस्तूच नाही तर अनुभव सुधारण्याचंही असंच एक उदाहरण आहे मिस्टर पुलमन यांच्या पार्लर कारचं. रेल्वे प्रवासाचं. हो, त्या काळी रेल्वे प्रवास म्हणजे एक दिव्य असायचं. पुलमन यांनी प्रवाशांची आरामदायी प्रवासाची गरज ओळखली आणि चक्क आलिशान रेल्वे डबे बनवले. त्यात झोपायची सोय, उत्तम जेवण, सगळं काही होतं. हो, पण त्यांच्या कथेचा पुढचा भाग जास्त रंजक आहे. त्यांचा व्यवसाय इतका वाढला की त्यांनी आपल्या कामगारांसाठी पुलमन नावाचं $3 कोटी किमतीचं एक शहरच वसवलं. 1 मिनिट, अख्खं शहर फक्त कामगारांसाठी? हे जरा अतिच नाही का? बरोबर. म्हणजे हे दूरदृष्टीचं लक्षण होतं की कामगारांवर पूर्ण नियंत्रण मिळवण्याचा एक मार्ग होता. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण वरकरणी पाहिलं तर हे खूप उदार काम वाटतं. पण या कंपनी टाउन्सची एक दुसरी गडद बाजूही होती. अच्छा. या शहरांमध्ये कंपनीचेच कायदे चालायचे. कामगारांच्या स्वातंत्र्यावर गदा यायची. त्यामुळे पुलमनच्या कथेतून नवनिर्मिती आणि नियंत्रण यांच्यातलं एक सनातन द्वंद्व दिसतं, जे आजही मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. वाव. म्हणजे एका वस्तूमध्ये सुधारणा करून विकणं हे एक झालं. पण समजा एखादी नैसर्गिक वस्तू खूप महाग किंवा दुर्मिळ असेल तर काय करायचं? त्यावरही या पुस्तकात एक भन्नाट उपाय आहे. तिची नक्कल करा. लेखक या विभागाला संपत्तीचा खजिना म्हणतो. आणि यातल्या कल्पना वाचून थक्क व्हायला होतं. उदाहरणार्थ कृत्रिम संगमरवर. हो. तो चक्क खडूच्या खडकातून विशिष्ट प्रकारचं पाणी झिरपू देऊन बनवला जातो असं यात लिहिलंय. किंवा इटलीमध्ये सामान्य वाळूच्या दगडापासून काळा संगमरवर बनवला जायचा. काय सांगताय? म्हणजे निसर्गात जे दुर्मिळ आहे ते प्रयोगशाळेत तयार करण्याची धडपड. यातली सगळ्यात आकर्षक कल्पना म्हणजे कृत्रिम व्हेलच्या हाडाची. व्हेलबोन. मला तर हे हाड फक्त व्हेल माशाच्या शरीरात असतं इतकंच माहीत होतं. पण त्याचा उपयोग यासाठी व्हायचा
आणि ते इतकं महाग का होतं? व्हेलच्या हाडाचा उपयोग मुख्यत्वे स्त्रियांच्या कॉर्सेट्स म्हणजे एक प्रकारचं अंतर्वस्त्र आणि छत्रीच्या तारांमध्ये व्हायचा. अच्छा. कारण ते मजबूत पण लवचिक असायचं आणि ते खूप महाग होतं. साधारण $3 ते $4 प्रति पाऊंड, जे त्या काळाच्या हिशोबाने प्रचंड होतं. त्यामुळे त्याला स्वस्त पर्याय शोधणं ही एक मोठी व्यावसायिक गरज होती. आणि या पुस्तकात त्याची कृत्रिम पद्धती दिली आहे. दिली आहे. हो. ती अशी आहे, कच्चं चामडं घ्यायचं, त्यावर काही रासायनिक प्रक्रिया करायच्या, त्याला वाळवून दाबायचं आणि हुबेहूब व्हेलच्या हाडासारखं कठीण आणि लवचिक बनवायचं. लेखकाने तर याला एक मोठं रहस्य असं म्हटलंय. इथे फॅसिनेटिंग गोष्ट ही आहे की त्या काळात विज्ञान आणि रसायनशास्त्राचा वापर करून निसर्गाची नक्कल कशी करता येईल यावर किती भर दिला जात होता. बरोबर. कृत्रिम रबर, कृत्रिम कापूर या कल्पनांमधून हेच दिसतं की नैसर्गिक संसाधनांची कमतरता हीच नवनवीन शोधांची जननी ठरत होती. ही एक प्रकारे आजच्या मटेरियल सायन्सची अगदी सुरुवातीची आवृत्ती होती. म्हणजे एकतर वस्तू सुधारा, नाहीतर तिची नक्कल करा. पण श्रीमंत होण्याचा तिसरा मार्ग या पुस्तकात दिला आहे, तो म्हणजे सरळ जमिनीतून संपत्ती बाहेर काढा. खाणकाम. हो, लेखकाच्या मते पृथ्वी म्हणजे एक मोठी खजिन्याची पेटी आहे. नेवाडाच्या कॉमस्टॉक खाणीचं उदाहरण दिलंय, जिथून फक्त 3 वर्षात $7 कोटी निव्वळ नफा झाला होता. पण हे वाचून असं वाटू शकतं की खाणकाम म्हणजे फक्त मोठमोठ्या भांडवलदारांचंच काम आहे. पण नाही. नाही का? पुस्तकात सामान्य माणसासाठी हे एक मार्ग सांगितला आहे. तो म्हणजे प्रॉस्पेक्टिंग, म्हणजेच संभाव्य खाणींचा शोध घेणं. हा मुद्दा मला जरा विस्ताराने सांगा. म्हणजे नक्की काय करायचं? कल्पना अशी आहे की तुमच्याकडे खाण विकत घ्यायला पैसे नाहीत, पण तुमच्याकडे ज्ञान आणि फिरायची तयारी आहे. तुम्ही भूगर्भशास्त्राचा थोडा अभ्यास करायचा, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नमुने तपासायचे. आणि जिथे प्रेझियोसा खनिज सापडण्याची शक्यता आहे, अशी जागा शोधून काढायची. अगदी बरोबर. मग तुम्ही माहिती एखाद्या मोठ्या भांडवलदाराला विकायची. एखादी चांगली खाण शोधून दिल्यास त्या बदल्यात $10,000 पर्यंत मिळू शकत होते. अरे वा, तेही स्वतःचा एकही पैसा न लावता? हो. म्हणजे आजच्या काळातल्या कन्सल्टंट किंवा डील मेकर सारखं झालं हे, ज्यांच्याकडे स्वतः भांडवल नसतं, पण ते योग्य संधी आणि योग्य गुंतवणूकदार यांना एकत्र आणतात. अगदी तसंच. आणि संधी फक्त सोने चांदीपुरती मर्यादित नव्हती. पुस्तकात जॉर्जिया आणि अलाबामामधील ॲल्युमिनियम, कॅन्सममधील झिंक आणि मेक्सिकोमधील लोखंडाच्या खाणींचा उल्लेख आहे. यातून एक व्यापक दृष्टिकोन दिसतो. ठीक आहे, पण ह्या सगळ्यांपेक्षा एक मार्ग आहे ज्याला लेखकाने सर्वोत्तम म्हटलं आहे. कमीत कमी भांडवलात श्रीमंत होण्याचा राजमार्ग. आणि तो म्हणजे नवीन शोध किंवा पेटंट्स. तुमची कल्पना एका नाण्यात बदला, असं आवाहनच यात केलंय. हा भाग खरंच खूप महत्वाचा आहे, कारण इथे लेखक फक्त वस्तू बनवण्याबद्दल किंवा शोधण्याबद्दल बोलत नाहीये, तर तो थेट कल्पनाशक्तीलाच भांडवल मानतोय. यात काही मोठी प्रसिद्ध उदाहरणं आहेत, जसे की चार्ल्स गुडियर. रबरचा शोध. हो, त्याच्याकडून चुकून रबर आणि सल्फर गरम स्टोव्हवर पडलं आणि वल्कनायझेशनचा शोध लागला. म्हणजेच रबरला टिकाऊ, मजबूत आणि हवामानाचा परिणाम न होण्यासारखं बनवण्याची प्रक्रिया. या एका चुकीमुळे टायर उद्योगात क्रांती झाली. किंवा एलायस होवे, ज्यांना स्वप्नात टोकाला छिद्र असलेली सुई दिसली आणि त्यातून शिलाई मशीनचा जन्म झाला. कधीकधी मोठे शोध असे अपघाताने किंवा स्वप्नातूनही जन्माला येतात. पण या मोठ्या शोधांबरोबरच मला त्या छोट्या छोट्या विचित्र वाटणाऱ्या कल्पना जास्त भावल्या, ज्यांनी लोकांना श्रीमंत केलं. जसं की टी नावाचा एक खेळ. या खेळावर शोधकर्त्याने फक्त $5 खर्च केले आणि प्रचंड कमाई केली. हे खरं आहे, पण हेही दाखवतं की त्या काळात बौद्धिक संपदा किंवा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ही संकल्पना किती नवीन होती. म्हणजे आजच्या काळात डॉंकी पार्टीसारखा साधा खेळ दुसरे दिवशी कॉपी होऊन ॲप स्टोअरवर आला असता. त्यामुळे यशामागे केवळ कल्पनाच नाही, तर योग्य वेळ आणि त्या कल्पनेचं संरक्षण करण्याची क्षमता असणंही किती महत्त्वाचं आहे हे यातून अधोरेखित होतं. वाव, हा मुद्दा महत्वाचा आहे. पण या पुस्तकातला माझा सगळ्यात आवडता भाग म्हणजे भविष्यात कोणत्या शोधांची गरज आहे याची दिलेली भली मोठी यादी. हो, ती यादी म्हणजे त्या काळातील लोकांच्या दैनंदिन समस्यांचं आणि त्यांच्या स्वप्नांचं प्रतिबिंब आहे. त्यात काय काय आहे? सायकल विभागात लिहिलंय की पंक्चर न होणारे टायर हवेत. ही समस्या तर आजही आहे. खरंय. आणि एक भाकीत केलंय की भविष्यात 1 चाकाची सायकल येईल. ते खरं ठरलंय? हो,
युनिसायकल. स्वयंपाकघरासाठी एक प्रभावी कॅन ओपनर हवा, ज्याची सगळ्या महिला वाट पाहत आहेत असं म्हटलंय. म्हणजे त्या काळात डबे उघडणं किती डोकेदुखी असेल. आणि झोपण्याच्या खोलीसाठीच्या कल्पना तर अफलातून आहेत. कोणत्या? झोपेत घोरणारे थांबवणारे अँटी स्नोरर नावाचे उपकरण. आणि दुसरी कल्पना म्हणजे झोप आणणाऱ्या वनस्पतींच्या फुलांपासून बनवलेली नार्कोटिक उशी. अरे देवा. म्हणजे चांगली झोप लागावी म्हणून लोक तेव्हापासून जुगाड करत होते. काही समस्या खरंच कालातीत असतात की नाही? हो, बरोबर. पण यात फक्त अशाच छोट्या कल्पना नाहीयेत, काही मोठ्या दूरदृष्टीच्या कल्पनाही आहेत. कोणत्या? जसं की पिक्टोरियल टेलिग्राफी, म्हणजेच तारेद्वारे चित्र पाठवणं. ही तर फॅक्स मशीन किंवा आजच्या इमेज फाईलची मूळ कल्पना झाली. हो, आणि समुद्राची भरती ओहोटी किंवा वारा यांसारख्या नैसर्गिक शक्ती साठवण्याचं तंत्रज्ञान म्हणजे रिन्युएबल एनर्जी स्टोरेजवर तेव्हापासून विचार सुरू होता. नक्कीच. पण त्या यादीतली सगळ्यात अचाट कल्पना कोणती? सॉलिडिफाईड पेट्रोलियम, म्हणजे घट्ट स्वरूपातील पेट्रोल. काय? हो, लेखकाच्या मते याचा 3 घनफूट गोळा 1 टन कोळशा एवढा असेल आणि जळताना तब्बल 50 टन कोळशा एवढी ऊर्जा देईल. हे तर विज्ञानाच्या नियमांना आव्हान देण्यासारखं आहे. हां, अगदी. ही यादी म्हणजे त्या काळातील लोकांच्या गरजा, त्यांच्यासमोरील आव्हानं आणि भविष्याबद्दलची त्यांची आशा यांचं एक अप्रतिम मिश्रण आहे. प्रत्येक समस्येवर तंत्रज्ञानाने उपाय शोधता येतो हा एक जबरदस्त आशावाद यातून दिसतो. बरोबर. काही कल्पना आज हास्यास्पद वाटतील, पण त्यामागची गरज आणि विचार करण्याची पद्धत आजही तितकीच महत्वाची आहे. खरंय. तर या जुन्या पुस्तकातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. त्या काळात प्रगतीवर आणि मानवी कल्पकतेवर प्रचंड विश्वास होता. मग ते एका सुतारासाठी उत्तम हातोडा बनवणे असो, किंवा महागड्या वस्तूची स्वस्थ नक्कल करणे असो. किंवा घोरण्यावर उपाय शोधणे असो, प्रत्येक गोष्ट शक्य आहे असं त्यांना वाटत होतं. नक्कीच. हे पुस्तक केवळ पैसे कमवण्याच्या कल्पनांची यादी नाही, तर ते एका युगाच्या मानसिकतेचं प्रतीक आहे, हां. ज्यात प्रत्येक व्यक्ती आपल्या एका कल्पनेच्या जोरावर आपलं नशीब आणि पर्यायाने जग दोन्ही बदलू शकतो असा एक ठाम आणि निर्मळ विश्वास होता. हे सगळं ऐकल्यावर आणि चर्चा केल्यावर एक विचार मनात येतो. कोणता? या पुस्तकात त्या काळातील गरजेच्या शोधांची एक यादी आहे. जर आज समजा 2026 मध्ये अशीच एक यादी बनवायची ठरवली, तर त्यात कोणत्या गोष्टी असतील? इंटरेस्टिंग प्रश्न. आजच्या काळातली अशी कोणती रोजची डोकेदुखी आहे किंवा कोणतं मोठं जागतिक आव्हान आहे जे एका साध्या पण ब्रिलियंट शोधाची वाट पाहतंय? आज ना माझ्या हातात एक भलतचं इंटरेस्टिंग पुस्तक लागलंय. हो का? कुठलं? नाव आहे पैसे कमवण्याचे 1000 मार्ग. अरे वा, नाव तर आकर्षक आहे. हो, आणि हे काही आजचं पुस्तक नाहीये, म्हणजे खूप जुनं, जवळजवळ 100 वर्षांपूर्वीचं. अच्छा, म्हणजे त्या काळातल्या कल्पना. अगदी. आणि त्याचा उद्देश अगदी सरळ आहे. त्या काळातल्या लोकांना पैसे मिळवण्यासाठी काय काय करता येईल याच्या व्यावहारिक कल्पना देणं. आणि मला खात्री आहे यातल्या काही कल्पना कमालीच्या असतील. हे पुस्तक म्हणजे फक्त यादी नाही, तर त्या काळाचे एक प्रतिबिंब असणार. बरोबर. लोकांच्या आशा, आकांक्षा, संधी सगळं काही दिसतं यात. म्हणूनच आपण आज यातल्या काही निवडक कल्पनांची जरा चिरफाड करूया. उत्तम. कुठल्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणार आहोत? विशेषतः 2 क्षेत्र, शेती आणि लिखाण. इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन आहे ना? बघूया या जुन्या कल्पनांमधून त्यावेळचं काय चित्र दिसतं आणि गंमत म्हणजे त्यातलं काही आजच्या काळातही लागू होतं का? चला तर मग सुरू करूया. पुस्तकाची सुरुवातच एका दणकेबाज विधानाने होते. लेखक म्हणतो, शेतीत पैसा नाही हे जगातलं सर्वात मोठं खोटे. अरे वा, म्हणजे थेट मुळावरच घाव. हो, तो म्हणतो की खरी गोष्ट तर याच्या अगदी उलट आहे. शेतीतून पैसा काढायचा असेल तर फक्त नांगर नाही, डोकंही चालवावं लागतं. ही विचार करण्याची पद्धतच त्या काळासाठी खूप वेगळी होती. शेती म्हणजे फक्त परंपरा नाही, तर तो एक व्यवसाय आहे, हा विचार रुजवण्याचा प्रयत्न दिसतोय. अगदी. त्यासाठी त्यांनी लाँग आयलंडच्या एका शेतकऱ्याचं उदाहरण दिलंय. अच्छा. 60 एकरपेक्षा कमी जमिनीत या माणसानं 15 वर्षात मोठी संपत्ती कमावली. वाव. आणि त्याचं गुपित काय होतं? 3 साधी सूत्र: काय पेरायचं, केव्हा पेरायचं आणि कुठे विकायचं. ऐकायला किती सोपं वाटतं की नाही? हो ना, पण या 3 प्रश्नांची अचूक उत्तरं शोधण्यातच खरं कौशल्य आहे. बरोबर. आणि या मुद्द्याला अधिक महत्त्व देण्यासाठी पुस्तकात एक तुलना केली आहे त्यावेळच्या क्लॉन्डाइक गोल्ड रश सोबत. हो, ती सोन्यासाठी झालेली धावपळ. हो, लोक सोनं शोधण्यासाठी हजारो मैल दूर इतकं मोठं धाडस करत होते.
पण लेखक काय सांगतो काय? की त्या खाणीतून मिळणाऱ्या अंदाजे 10 दशलक्ष डॉलर्सच्या उत्पन्नापेक्षा अमेरिकेतील शेतीतून एका वर्षात 500 दशलक्ष डॉलर्सची वाढ झाली होती. बापरे, फरक तर प्रचंड आहे. म्हणजे संदेश स्पष्ट होता. की खरी सोन्याची खाण तुमच्याच पायाखाली, तुमच्या जमिनीत आहे. अगदी बरोबर. दूर कुठे धोकापत करण्यापेक्षा आपल्या जवळच्या संधी ओळखा आणि त्या कशा ओळखायच्या यासाठीच पुस्तकात काही भन्नाट कल्पना आहेत. हो, आणि त्यातली पहिली कल्पना आहे गॅरंटीड अंडी. गॅरंटीड अंडी म्हणजे? म्हणजे कल्पना अशी आहे की प्रत्येक अंड्यावर आपल्या फार्मचं नाव आणि तारीख छापायची. अच्छा, ब्रँडिंगच की एक प्रकारचं. अगदी. आणि फक्त तेवढंच नाही, ग्राहकांना हमी द्यायची की बाबा जर अंड खराब निघालं ना तर बदलून मिळेल. हो. विचार करा, त्या काळात ही किती मोठी गोष्ट असेल. आज हे सामान्य वाटतं. खरंय. हा फक्त ब्रँडिंगचा नाही, तर विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न होता. त्या काळात भेसळ आणि खराब मालाची समस्या मोठी होती. हं, अशा परिस्थितीत माझा माल 100% चांगला आहे आणि नसेल तर मी जबाबदारी घेतो, असं सांगणं हेच तुमच्या उत्पादनाला वेगळं ठरवत होतं. लेखक तर म्हणतो की या कल्पनेत सोन्याची खाण आहे. असू शकते. दुसरी कल्पना तर नावापासूनच आकर्षक आहे. गहाण मुक्त करणारे ओट्स, मॉर्टगेज लिफ्टर ओट्स. वा, म्हणजे हे ओट्स खाल्ले की कर्ज फिटणार. जवळपास तसंच काहीसं. एका शेतकऱ्याने ओट्सची एक विशेष जात विकसित केली, तिला हे आकर्षक नाव दिलं. आणि जाहिरात केली असणार. हो, आणि नेहमीच्या दरापेक्षा दुप्पट किमतीत विकलं. यातून मिळालेल्या पैशातून त्यानं आपल्या शेतावरचं कर्ज फेडलं. म्हणून ते नाव. पण एक मिनिट, केवळ नाव बदलून आणि जाहिरात करून लोक दुप्पट किंमत द्यायला खरंच तयार झाले असतील का? हाच प्रश्न मलाही पडला. उत्पादनातही काही फरक असेल का? नक्कीच असणार. पण मुद्दा तो नाहीये. मुद्दा आहे चांगल्या उत्पादनाला एका प्रभावी कथेची जोड देण्याचा. अच्छा. कर्जमुक्त करणारे ओट्स ही कथाच इतकी प्रभावी आहे की ती ग्राहकांना आकर्षित करते. ते फक्त ओट्स विकत नव्हते. तर एका यशस्वी शेतकऱ्याच्या कथेचा भाग बनत होते. अगदी. आज आपण यालाच ब्रँड स्टोरी टेलिंग म्हणतो. आता पुढची कल्पना तर वाचून मला विश्वासच बसला नाही. अशी कोणती? दुर्मिळ उंदीर. काय? हो, म्हणजे ज्या उंदरांना आपण घरातून हुसकावून लावतो त्यांना पाळून विकण्याचा व्यवसाय. कमाल आहे. आकर्षक रंगाचे, पांढरे उंदीर आणि घुशी पाळीव प्राणी म्हणून विकायचे. आणि पुस्तकानुसार त्यांची किंमत $1 ते $12 पर्यंत मिळू शकते. हेच आपल्याला निश मार्केटचं महत्त्व समजावून सांगतं. जिथे बहुसंख्य लोकांचं लक्ष जात नाही, तिथे एक मोठी संधी असू शकते. खरंय. एकासाठी जो उपद्रव आहे तो दुसऱ्यासाठी छंद असू शकतो. बरोबर. आणि हाच विचार पुढे नेत पुस्तकात कॅपन कोंबडीबद्दल सांगितलंय. कॅपन? हो, आणि या व्यवसायात चक्क 100% नफा मिळतो असा दावा आहे. 100%? हे जरा जास्त वाटतंय. हे कसं शक्य आहे? कॅपेन म्हणजे एक विशिष्ट प्रक्रिया केलेला नर कोंबडा. अच्छा. त्यामुळे त्याचं मांस अधिक मऊ आणि चविष्ट लागतं आणि त्याला युरोपमध्ये खूप मागणी होती. किंमतही जास्त मिळायची. ओके, म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन. नेहमीच्या उत्पादनात थोडा बदल करून त्याला प्रीमियम बनवून जास्त पैसे कमवण्याची कल्पना. अगदी. आणि सोनेरी हंस या कल्पनेत तर थेट गणितच मांडलं आहे. ते कसा? एका शेतकऱ्याने 3 हंस आणि एका नर हंसापासून वर्षाला $125 निव्वळ नफा मिळवला. आणि याच हिशोबाने 100 हंसांपासून $4125 नफा मिळू शकतो. म्हणजे शेतीकडे पूर्णपणे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिलं जात होतं. बरोबर. या सगळ्या कल्पनांचा सार एका वाक्यात सांगायचा तर, शेतकरी होऊ नका, कृषी उद्योजक व्हा. वाह, छान म्हणालात. तुमचं उत्पादन विशेष बनवा, त्याला एक ओळख द्या, त्याची गोष्ट सांगा आणि योग्य ग्राहकांपर्यंत पोचवा. हे विचार 100 वर्षानंतरही तितकेच महत्वाचे आहेत. खरंय. चला, शेतातून आता आपण थेट लिखाणाच्या दुनियेत येऊया. ठीक आहे. पुस्तकानुसार हा एक असा व्यवसाय आहे जिथे भांडवल जवळजवळ शून्य आहे. म्हणजे काय लागतं? एक पेन, शाहीची बाटली, कागदाचा गठ्ठा आणि डोक्यात बुद्धी, बस. आणि त्या काळात लेखकांना मिळणारे पैसे पाहून कोणाचेही डोळे फिरायचे. विक्टर ह्युगोला ले मिझरेबलसाठी $80,000 मिळाले होते. $80,000. त्या काळात ही प्रचंड रक्कम असणार. प्रचंड म्हणजे प्रचंड. आजच्या हिशोबाने ही रक्कम कित्येक दशलक्ष डॉलर्सच्या घरात जाईल. बापरे. पण यात एक मनोरंजक मुद्दा मांडलाय. केवळ समीक्षकांनी नावाजलेलं उच्च दर्जाचं साहित्यच पैसे मिळवून देतं असं नाही. हो, तो भूमिगत साहित्याचा उल्लेख करतो. म्हणजे असं लिखाण ज्याची मोठी समीक्षक दखल घेत नाहीत.
पण जे प्रचंड विकलं जातं आणि अमाप कमाई करतं. बरोबर. उदाहरणार्थ अल्बर्ट रॉसच्या अल्बर्ट रॉस नॉव्हेल्सच्या 10 लाख प्रती विकल्या गेल्या होत्या. 10 लाख. हो, पण गंमत म्हणजे हा लेखक प्रसिद्धीपासून पूर्णपणे दूर राहिला. यातून हे दिसतं की व्यावसायिक यश आणि समीक्षकांची पसंती यात फरक असू शकतो. नेमका हाच मुद्दा. पैसा आणि प्रसिद्धी नेहमीच एकत्र येतात असं नाही. आणि याच धर्तीवर पुस्तकात काही कमालीच्या व्यावसायिक आणि हटके पुस्तकं लिहिण्याच्या कल्पना दिल्या आहेत. जसं की पहिली आहे शहराचा इतिहास, म्हणजे आपल्या शहराचा किंवा गावाचा इतिहास लिहा. ठीक आहे, यात काय नवीन? यात एक गोम आहे. त्यात शहरातील प्रतिष्ठित लोकांचे फोटो आणि त्यांच्या व्यवसायाची माहिती छापा. आणि यासाठी त्यांच्याकडून पैसे घ्यायचे. बरोबर, म्हणजे प्रकाशनाआधीच पुस्तकाचा खर्च वसूल. वा, आजच्या भाषेत स्पॉन्सर्ड कंटेंट किंवा क्राऊड फंडिंग म्हणता येईल याला. हो ना. आणि यातला सर्वात हुशार भाग पुढे आहे. पुस्तकात शहरातील शक्य तितक्या लोकांच्या नावांचा उल्लेख करा. का? कारण आपलं नाव पुस्तकात आलंय या उत्सुकतेपोटी आणि अभिमानापोटी प्रत्येकजण ते पुस्तक विकत घेईल. ही माणसाच्या मानसशास्त्राची अचूक नस पकडली आहे. प्रत्येकाला कुठेतरी आपलं अस्तित्व नोंदवलं जावं असं वाटतंच. ही कल्पना तर आजही सोशल मीडियावर चालते. लोक स्वतःचा फोटो किंवा नाव कुठे दिसलं की लगेच शेअर करतात. खरंय, या कल्पनेत तर खर्चाचा आणि नफ्याचा हिशोबही दिला आहे. साधारण $1000 खर्च आणि $2000चा निव्वळ नफा. दुसरी कल्पना याच विचारावर आधारित आहे, पण मोठ्या स्तरावरची. सैनिकांचे पुस्तक. अच्छा. अमेरिकन यादवी युद्धातून वाचलेल्या सैनिकांची राज्यानुसार नोंद असलेलं पुस्तक तयार करणे. इथेही तोच विचार. की आपलं किंवा आपल्या नातेवाईकांचं नाव छापून आलेलं पाहण्यासाठी लोक पुस्तक विकत घेतील. हो, आणि याचा संभाव्य नफा तर तब्बल $51,084 इतका सांगितला आहे. म्हणजे मोठ्या डेटासेटला किंवा माहितीला एका पुस्तकात संकलित करून विकण्याची कल्पना त्या काळातही होती. पण मला जी कल्पना सर्वात जास्त आकर्षक आणि धाडसी वाटली ती वेगळीच आहे. कोणती? एकाची गोष्ट ही मालिका. एकाची गोष्ट. हो, यात समाजातील वेगवेगळ्या दुर्लक्षित लोकांच्या मुलाखती घेऊन त्यांची कहाणी लिहिण्यास सांगितलं आहे. उदाहरण ऐक. एका चिंध्या गोळा करणाऱ्याची गोष्ट, एका कैद्याची गोष्ट, इंटरेस्टिंग. एका पाणबुड्याची गोष्ट, एका विना तिकीट प्रवास करणाऱ्याची गोष्ट, आणि इतकंच नाही तर एका वेड्याची गोष्ट. अरे देवा, हे तर खूपच धाडसी आहे. हाय ना. कोण विचार करतं असं लिहिण्याचा? ही कल्पना खरोखरच काळाच्या खूप पुढे होती. ही एका अर्थाने आजच्या नॅरेटिव्ह नॉन फिक्शन किंवा ॲज टोल्ड टू चरित्रांचीच मूळ कल्पना आहे. बरोबर. यात समाजातील ज्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही, ज्यांचा आवाज ऐकला जात नाही, त्यांच्या कहाण्या लोकांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिलाय. लेखकाने हे अचूक ओळखलं होतं की लोकांना खऱ्या, मानवी, थरारक आणि विलक्षण कथांमध्ये नेहमीच रस असतो. खरंच. आजच्या काळात जर अशी मालिका लिहायची ठरवली तर आपण कोणाच्या गोष्टी सांगू? एका फूड डिलिव्हरी एजंटची गोष्ट किंवा एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची गोष्ट. कल्पना करा किती रंजक कथा समोर येतील. हेच तर आज यशस्वी पॉडकास्ट आणि डॉक्युमेंटरीज करत आहेत. अगदी सामान्य माणसाच्या असामान्य कहाण्यांमध्ये लोकांना नेहमीच रस असतो, कारण कुठेतरी त्या कथांमध्ये त्यांना स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. तर या जुन्या पुस्तकातून एक गोष्ट स्पष्ट होते. ब्रँडिंग, मार्केटिंग, विशिष्ट बाजारपेठ शोधणे आणि एका अनोख्या कथेची ताकद. हो, यांसारख्या कल्पना काही आजच्या नाहीत. जरी त्या काळातली उदाहरणं, आकडे आणि पद्धती जुन्या वाटत असल्या तरी त्यामागील मूळ विचार आजही तितकेच महत्वाचे आणि प्रभावी आहेत. बरोबर. आणि हा आढावा संपवताना एक विचार करण्यासारखा प्रश्न समोर येतो. कोणता? हे पुस्तक पैसे कसे कमवायचे हे सांगते, पण नकळतपणे त्यावेळच्या समाजाबद्दलही खूप काही सांगून जातं. जमिनीचं वाढलेलं महत्त्व, जाहिरातींचा उदय, सामान्य माणसांच्या कथांबद्दलचं आकर्षण आणि वैयक्तिक ब्रँडची ताकद. या सगळ्या गोष्टी यातून अधोरेखित होतात. म्हणजे पैसे कमवण्याच्या कल्पना या केवळ कल्पना नसतात, त्या समाजाचा आरसा असतात. नेमका हाच मुद्दा. आणि यावरून विचार येतो की जर 100 वर्षानंतर कोणी आपल्या काळाकडे पाहिलं तर पैसे कमवण्याच्या आपल्या आजच्या कल्पना, जसं की गिग इकॉनॉमी, कंटेंट क्रिएशन, ड्रॉप शिपिंग किंवा क्रिप्टोकरन्सी, हो, या आपल्या समाजाबद्दल काय सांगतील? 100 वर्षानंतरच्या लोकांना आपल्या या कल्पनांमध्ये कोणती गॅरंटीड अंडी किंवा एका चिंध्या गोळा करणाऱ्याची गोष्ट सापडेल? हा विचार करण्यासारखा. आज आपल्या समोर पैसे कमवण्याचे 1000 मार्ग नावाचं एक जुनं पुस्तक आहे. याची पानं चाळताना असं वाटतं की आपण टाईम मशीनमध्ये बसून एका वेगळ्याच जगात आलो आहोत. अगदी. हे फक्त पैसे कसे कमवायचे हे सांगणारं पुस्तक नाहीये. हा त्या काळाच्या आशा, आकांक्षा आणि
उद्योजकतेचा एक दस्तऐवज आहे. बरोबर. यातल्या काही कल्पना वाचून खरंच हसू येतं, काही वाचून आश्चर्य वाटतं. आणि काही कल्पना तर इतक्या आधुनिक आहेत की त्या आजच्या काळातल्या वाटतात. हो, तर आज आपण याच जुन्या खजिन्यात खोलवर शिरणार आहोत. आपण पाहूया की 100 वर्षांपूर्वी लोकांना श्रीमंत होण्याचे कोणते मार्ग दिसत होते. समुद्राच्या पोटात, शहरांच्या कचऱ्यात. किंवा अगदी एका टेलिफोनच्या वायरमध्ये त्यांना कोणती अब्जावधी डॉलर्सची संधी दिसत होती. चला, या प्रवासाला सुरुवात करूया समुद्रापासून. पुस्तकात एक वाक्य आहे जे वाचून मी खरंच थक्क झाले. हो का? कोणतं? त्यात लिहिलंय की कॉड माशांचा एक मोठा थवा तब्बल 30 दशलक्ष डॉलर्स किमतीचा असू शकतो. अच्छा, म्हणजे आजच्या हिशोबाने तर हा आकडा कितीतरी मोठा असेल. हो ना? निसर्गाकडे अक्षरशः सोन्याची खाण म्हणून पाहिलं जात होतं. हो, आणि यातून त्या काळातली एक व्यापक मानसिकता दिसून येते. कोणती? ती म्हणजे नैसर्गिक संसाधने अमर्याद आहेत. समुद्र कधी रिकामा होणार नाही, जंगलं कधी संपणार नाहीत, असा एक ठाम विश्वास होता. म्हणजे सस्टेनेबिलिटी वगैरे शब्द तेव्हा नव्हतेच. अजिबात नाही. निसर्ग म्हणजे मानवाच्या वापरासाठी असलेला एक न संपणारा खजिना, हीच तेव्हाची धारणा होती. आणि या खजिना वापरण्याची कल्पकताही विलक्षण होती. यातली फ्रेंच सार्डिन माशांची गोष्ट तर खूपच मजेशीर आहे. अच्छा, ती काय आहे? हे मासे अमेरिकेतील मेन राज्यात पॅक केले जायचे, पण डब्यावर लेबल मात्र फ्रेंच असायचं. अरे वा! आणि फक्त त्या एका परदेशी नावामुळे त्याची किंमत थेट दुप्पट व्हायची. म्हणजे ही तर शुद्ध फसवणूक झाली की? फसवणूक म्हणायचं की मार्केटिंग. एका उदाहरणात तर $50,000चे हेरिंग मासे सार्डिन म्हणून विकून तब्बल $7,70,000 कमावले गेले. नाही. व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हे ब्रँडिंगचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. खरंच? हो, हे केवळ लेबलपुरतं मर्यादित नाहीये. हे ग्राहकांच्या मानसिकतेवर केलेलं भाष्य आहे. आजही स्विस चॉकलेट किंवा इटालियन लेदर या शब्दांना एक वेगळा वलय आहे की नाही? आहे, बरोबर. वस्तू कुठे बनली यापेक्षा ती कुठली वाटते यावर तिची किंमत ठरते. 100 वर्षापूर्वीही हेच तत्व काम करत होतं. म्हणजे परसेप्शन इज रियालिटी हा खेळ तेव्हाही सुरू होता. अगदी. याच समुद्रात व्हेल माशांचा उद्योग किती मोठा होता याचाही उल्लेख आहे. अमेरिका, इंग्लंड आणि हॉलंडने मिळून ह्या उद्योगातून $680 दशलक्ष कमावले होते. केवढा मोठा आकडा आहे हा. या उद्योगाची व्याप्ती अफाट असणार. हो, पण ह्याच संपत्तीमुळे संघर्षही निर्माण झाले. साहजिक आहे. पुस्तकात बेरिंग समुद्रातील सील माशांवरून अमेरिका आणि इंग्लंडमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय वादाचा उल्लेख आहे. दोन्ही देशांना या नैसर्गिक संपत्तीवर हक्क हवा होता. हो, पण त्याच चर्चेत एक लहानशी पण महत्वाची ओळ आहे. काय? त्यात अविचारी कत्तलीमुळे सीलची संख्या कमी होईल अशी भीती व्यक्त केली आहे. अच्छा, म्हणजे ही कदाचित त्या अमर्याद संसाधने या विचाराला बसलेली पहिली ठेच असावी. बरोबर. पर्यावरणाच्या चिंतेचा हा एक अगदी सुरुवातीचा पुसटसा आवाज होता. इंटरेस्टिंग. आणि याच समुद्रातून सोनं काढण्याची एक भन्नाट योजना पण होती. काय सांगताय? समुद्रातून सोनं? हो, जर्निगन नावाच्या एका व्यक्तीने दावा केला की तो समुद्राच्या पाण्यातून सोनं काढू शकतो. आणि लोकांनी विश्वास ठेवला. अर्थात त्याने गुंतवणूकदारांकडून पैसेही गोळा केले, पण नंतर लक्षात आलं की हा एक मोठा घोटाळा होता. तो स्वतः $1,00,000 घेऊन पळून गेला. हे तर अपेक्षितच होतं. पण ही कथा खूप काही सांगून जाते. एकीकडे तंत्रज्ञानावरचा प्रचंड विश्वास आणि दुसरीकडे झटपट श्रीमंत होण्याचा लोभ. गंमत म्हणजे तो पळून गेल्यानंतरही काही गुंतवणूकदारांना वाटत होतं की ही कल्पना खरी आहे. अविश्वसनीय आहे. यातून हे दिसतं की मोठी स्वप्न दाखवून लोकांना कसं जाळ्यात ओढलं जातं. समुद्रात सोनं शोधण्याचा प्रयत्न तर फसला, पण याच पुस्तकात म्हटलंय की खरं सोनं तर शहरांच्या कचऱ्यात दडलंय. कचऱ्यात? हो, यात एक वाक्य आहे जे मला खूप विचार करायला लावणारे वाटलं. अमेरिकन राष्ट्र उधळपट्टी करणारे आहे. 1 मिनिट. 100 वर्षांपूर्वी असं लिहिलं होतं? हो. हे खरंच आश्चर्यकारक आहे, कारण आज आपण वेस्ट मॅनेजमेंट, रिसायकलिंग यांसारख्या शब्दांबद्दल बोलतो. आपल्याला वाटतं की या सगळ्या आधुनिक संकल्पना आहेत. अगदी. पण या पुस्तकात जर्मनीतील सांडपाणी व्यवस्थापनाची टनर सिस्टम आणि लंडनमधील कचरा जाळणाऱ्या डस्ट डिस्ट्रक्टरचा स्पष्ट उल्लेख आहे. म्हणजे 100 वर्षांपूर्वीच प्रगत देशांमध्ये वाया जाणाऱ्या गोष्टींबद्दल विचार सुरू झाला होता. हो. आणि आकडे तर डोळे विस्फारणारे आहेत. न्यूयॉर्क शहराच्या सांडपाण्यातून दरवर्षी $5 दशलक्ष खतं वाया जातात. बापरे.
कोळशाच्या राखेचं मूल्य 25 दशलक्ष डॉलर्स असल्याचं म्हटलं आहे. म्हणजे आपण ज्याला कचरा म्हणतो त्याचं अब्जावधी डॉलर्सचं मूल्य तेव्हाच ओळखलं गेलं होतं. बरोबर. यामागे एक मोठा दृष्टिकोन दडलेला आहे. तो म्हणजे अकार्यक्षमता, इनएफिशियन्सी शोधून काढणे. जिथे काहीतरी वाया जातंय तिथे पैसे कमवण्याची संधी आहे. हा विचारच खूप क्रांतिकारी आहे. हो. आणि यातली टीनच्या डब्यांच्या पुनर्वापराची कल्पना तर मला सर्वात जास्त आवडली. अच्छा, त्यात काय विशेष आहे? कारण त्यात फक्त कल्पना नाही तर संपूर्ण बिझनेस प्लॅन दिलाय. अरे वा. हां, हिशोब असा मांडलाय की एका कॅन मागे 2 सेंट्ससाठी नसतो. 10 लाख कॅन गोळा करायला $5,000 लागतील आणि प्रक्रिया करायला आणखी $5,000. म्हणजे एकूण खर्च $10,000. नारच नाही का? मलाही तोच प्रश्न पडला. तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. पुस्तकात गणित सोपं करून सांगितलंय, पण प्रत्यक्षात ते नक्कीच सोपं नसेल. विचार करा, 10 लाख जुने डबे गोळा करणं. ते साठवणे. हो, त्यासाठी लागणारी जागा, कामगार, वाहतूक या सगळ्याचा खर्च त्यात धरलेला नाही. म्हणजे कागदावरचा नफा वेगळा आणि प्रत्यक्षातला वेगळा. अगदी. पण यातून एक गोष्ट नक्की दिसते की केवळ कल्पना असून भागत नाही, तर ती प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारी यंत्रणा उभी करण्याची क्षमताही लागते. आता काही खरोखरच विचित्र पण मनोरंजक कल्पना पाहूया. चला बघूया. एक कल्पना आहे सार्वजनिक सुविधा खोलीची, पब्लिक कन्व्हिनियन्स रूम. म्हणजे शहरात फिरताना तुम्हाला थोडा वेळ शांतपणे बसायचं असेल किंवा काही लिहायचं असेल तर फक्त 5 सेंटमध्ये तुम्हाला टेबल, कागद, पेन, शाई, आरसा आणि सोफा मिळायचा. अच्छा, म्हणजे आजच्या काळातल्या को-वर्किंग स्पेस किंवा इंटरनेट कॅफेसारखं काहीतरी. अगदी तसंच. हे शहरी जीवनाच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य करतं. बरोबर. लोक कामानिमित्त शहरांमध्ये जास्त वेळ घराबाहेर घालू लागले होते. अशा वेळी थर्ड प्लेसची गरज निर्माण होत होती. थर्ड प्लेस. हो, म्हणजे घर नाही, ऑफिस नाही, पण तरीही एक सुरक्षित आणि वैयक्तिक जागा. ही कल्पना त्या गरजेचं एक व्यावसायिक उत्तर होतं. आणि अजून एक कल्पना तर याच्याही पुढे आहे. बरं, सर्वसाधारण सल्ला केंद्र. हे काय? कल्पना करा, तुम्हाला घोड्यांच्या शर्यतीपासून ते शेअर बाजारापर्यंत किंवा अगदी कायद्याचा सल्ला हवा असेल तर कोणतीही माहिती 5 मिनिटांसाठी 10 सेंटमध्ये मिळायची. काय सांगताय? हे म्हणजे जणू काही मानवी सर्च इंजिनच. हो ना. मोठं साधन होतं. माहितीच्या मूल्याबद्दल बोलतोच आहोत, तर जुनी वृत्तपत्र जपून ठेवण्याच्या कल्पनेबद्दल काय म्हणाल? त्यात काय लिहिलंय? पुस्तकात लिहिले की 40 वर्ष जुन्या एका वृत्तपत्राची किंमत $20 पर्यंत मिळू शकते. बापरे. आणि जुनी पुस्तकं विकण्याच्या व्यवसायात तर 900% पर्यंत नफा मिळवण्याची शक्यता होती. 900%? कसं काय? कारण 1000 जुनी पुस्तकं फक्त $10 मध्ये मिळायची. अविश्वसनीय. पण या सर्व कल्पनांमधून माहितीचं महत्त्व अधोरेखित होतं. पण यातली सर्वात फ्युचरिस्टिक म्हणजे वेळेच्या खूप पुढची कल्पना आहे. कोणती? बुडापेस्टमधील टेलिफोन वृत्तपत्राची. 1 मिनिट थांबा. टेलिफोन वृत्तपत्र म्हणजे काय? जिथे बातम्या टेलिफोनवरून ऐकवल्या जात असत. लोक फोन उचलून ताज्या बातम्या, शेअर बाजाराचे भाव आणि अगदी संगीतही ऐकू शकत होते. हे अविश्वसनीय आहे. म्हणजे 100 वर्षांपूर्वी रेडिओ लोकप्रिय होण्याआधी आणि इंटरनेटचा विचारही नसताना ऑन डिमांड ऑडिओची कल्पना अस्तित्वात होती. लोक अक्षरशः बातम्या ऐकत होते जसं आज आपण पॉडकास्ट ऐकतो. हेच तर उद्योजकतेचं सौंदर्य आहे. ते भविष्य पाहू शकतात. त्यांना हे कसं सुचलं असेल? त्यांना दिसलं की टेलिफोन हे फक्त 2 व्यक्तींमधील संवादाचं माध्यम नाही, तर ते एकाच वेळी हजारो लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं माध्यम बनू शकतं. म्हणजे ब्रॉडकास्ट मीडियम. अगदी. आज आपण ज्याला कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क म्हणतो त्याची ही एक अगदी आदिम आवृत्ती होती. पण सगळंच काही इतकं सकारात्मक आणि कल्पक नव्हतं, बरोबर? नाही, अजिबात नाही. शेअर बाजाराचं जग खूप वेगळं आणि धोकादायक होतं. पुस्तकात वॉल स्ट्रीटला जहाजं बुडालेल्या धोकादायक समुद्राची उपमा दिली आहे. योग्यच आहे. यात जे गोल्ड आणि कॉर्नेलियस वँडरबिल्ट सारख्या लोकांचा उल्लेख आहे, जे अगदी शून्यातून कोट्याधीश झाले. बरोबर. या कथा म्हणजे अमेरिकन ड्रीमचं आर्थिक रूप आहेत. म्हणजे जिथे सामान्य माणूसही धाडस, थोडीशी जोखीम आणि कौशल्याच्या जोरावर प्रचंड संपत्ती मिळवू शकतो, हा विचार त्या कथांमधून लोकांपर्यंत पोहोचवला गेला. आणि याच कथांमुळे अनेक जण तिकडे आकर्षित झाले असणार. नक्कीच. यात डॅनियल ड्रू नावाच्या एका मोठ्या गुंतवणूकदाराचा एक मजेशीर किस्सा आहे. सांगा. हा माणूस वॉल स्ट्रीटवर लाखो डॉलर्सची उलाढाल करायचा, पण त्याला इंग्रजी स्पेलिंग नीट येत नसे. अच्छा. एकदा त्याने आपल्या तिजोरीचा पासवर्ड डोर म्हणजे दरवाजा या शब्दावर ठेवला, पण त्याचं स्पेलिंग त्याने ठेवलं DOARE.
काय छका. हो हो. त्याच्या कॅशियरला जेव्हा तिजोरी उघडायची होती हं. तेव्हा त्याला अक्षरशः घाम फुटला. हा किस्सा फक्त गमतीशीर नाहीये, तो त्या काळातील मूल्यांवरही प्रकाश टाकतो. म्हणजे यातून हे दिसतं की यशस्वी होण्यासाठी पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक हुशारी, धाडस आणि बाजाराची समज जास्त महत्वाची मानली जात होती. म्हणजे हे सेल्फ मेड मॅन होते. अगदी. ज्यांनी स्वतःच्या हिमतीवर साम्राज्य उभं केलं होतं, भलेही त्यांचं स्पेलिंग चुकत असेल. आणि याच संदर्भात गुंतवणूकदारांना दिलेला एक सल्ला खूप मार्मिक आहे. त्यात म्हटलंय, ते जे सांगतात ते करू नका, पण ते जे करतात ते करा. याचा अर्थ खूप खोल आहे. काय अर्थ घ्यायचा याचा? याचा अर्थ असा की मोठे गुंतवणूकदार माध्यमांमध्ये जे काही बोलतात ते नेहमीच खरं नसतं. ते अनेकदा बाजाराला प्रभावित करण्यासाठी बोलतात. अच्छा. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याऐवजी ते प्रत्यक्षात त्यांचे पैसे कुठे गुंतवत आहेत या त्यांच्या कृतीकडे लक्ष द्या. कारण कृती ही शब्दांपेक्षा जास्त प्रामाणिक असते. बरोबर. बाजारातील आतल्या गोठ्यातल्या माहितीचं महत्त्व आणि बाहेरील गोंगाटावर अविश्वास हाच या सल्ल्याचा गाभा आहे आणि तो आजही तितकाच लागू होतो. समुद्रातील नैसर्गिक संपत्तीच्या वापरातून ते टाकाऊ किंच्या डब्यांच्या पुनर्वापरापर्यंत. 5 सेंटच्या सुविधा खोलीपासून ते लाखो डॉलर्सच्या शेअर बाजारापर्यंत. आपण एका अशा काळात फेरफटका मारून आलो जिथे प्रत्येक गोष्टीत एक संधी दडलेली होती. हो, हे पुस्तक जुनं असलं तरी त्यातील मूलभूत विचार आजही लागू पडतात. जसं की वाया जाणाऱ्या गोष्टींमधील संधी ओळखणं, ब्रँडिंग आणि गोष्टी सांगण्याची ताकद, सट्टेबाजीतील धोका आणि पैसे कमवण्याच्या नाविन्यपूर्ण मार्गांचा अविरत शोध, हे सर्व आजही तितकंच खरं आहे. खरंय. हे पुस्तक म्हणजे एका बदलत्या अर्थव्यवस्थेचं आणि त्यातील मानवी महत्वाकांक्षेचं एक कालातीत प्रतिबिंब आहे. जाता जाता एक शेवटचा विचार मनात येतोय. काय? तो मला या पुस्तकातल्या एका छोट्या यादीमुळे सुचला. पुस्तकाच्या शेवटी विविध व्यवसायांतील सरासरी वार्षिक पगाराची यादी दिलीये. अच्छा. ती वाचून मी खरंच चकित झाले. त्यात लेखकाचा सरासरी वार्षिक पगार होता $502. ठीक आहे. तर लाकडावर कोरीवकाम करणाऱ्या कलाकाराचा पगार होता $1,84,00. म्हणजे लेखकाच्या जवळपास तिप्पट. हो. तुम्हाला काय वाटतं, यातून काय दिसतं? यातून एक खूप महत्वाचा प्रश्न समोर येतो. त्या काळात समाज कोणत्या कौशल्याला अधिक महत्त्व देत होता? बरोबर. एकीकडे अमूर्त कल्पना आणि लेखन आणि दुसरीकडे हाताने केलेलं मूर्त आणि कलात्मक काम. तेव्हा कदाचित प्रत्यक्ष हाताने काहीतरी घडवणाऱ्या कौशल्याला जास्त किंमत होती. आणि गेल्या 100 वर्षात मौल्यवान कौशल्य याची व्याख्या किती बदलली आहे. अगदी. आणि यामुळे एक विचार मनात येतो की आज आपल्याला अत्यंत मौल्यवान वाटणारी कोणती कौशल्य, जसं की कोडिंग किंवा डेटा सायन्स, ती 100 वर्षानंतर काय असतील? हो, ती तितकीच मौल्यवान असतील की सामान्य किंवा आश्चर्यकारकपणे कमी मोलाची वाटू शकतील, याचा विचार करायला हवा.